3 वर्षापूर्वी 4 भावांच्या वयाची बेरीज 50 वर्ष होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे। आता हे गणित कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा। जेव्हा वर्षापूर्वी आणि वर्षानंतर येतं तेव्हा सुरुवातीला काय करायची आहे, त्यांची बेरीज करून घ्यायची आहे। आता 3 वर्षापूर्वी, आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 5 वर्षानंतर यांची बेरीज केली तर टोटल किती आले, 8 वर्ष आली। हा एकाच्या वयातील फरक आहे, एकाच्या वयातील फरक आहे। आता भाऊ किती आहेत, भाऊ हे 4 आहेत, म्हणून याला काय केलं, फरकाला भावांनी 4 भावांनी गुणलं, किती आलं, 32 आलं। आता 32 वर्ष आलं, 32 वर्षाचं काय आहे, हे वाढलेले वय आहे। 4ही भावांचं काय आहे, 4 भावाचे वाढलेले वय आहे। 4ही भावांचं वाढलेले काय आहे, वय आहे। आणि याच्यामध्ये काय करायचे, वयाची बेरीज जी दिलेली आहे ती मिळवायची आहे। किती आली, 50, म्हणजे याची बेरीज किती आली, 82 वर्ष आली। म्हणजे 5 वर्षानंतर या 4ही भावांच्या वयाची बेरीज किती असेल, तर ही 82 वर्ष असणार आहे।